उषा चाट नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। इथे मी आज कोबीचे मंचुरियन बनवलेले आहेत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने, परंतु खूप जास्त रुचकर अशी माझी ही रेसिपी छान बनलेली आहे। त्यासाठी मी अर्धा किलो वजनी कोबीचा कांदा घेतलेला होता, तो छान मी बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही किसून घेतला तरीही चालेल। बारीक चिरलेला कोबी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया व आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत पुढील मसाले। त्यासाठी मी अर्धा चमचा ओवा हातावर छान चोळून टाकलेला आहे। अर्धा चमचा मी इथे जिरे देखील टाकून घेणार आहे। 2 गाजर मी इथे किसून टाकलेले आहेत। अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकलेली आहे। अगदी थोडीशी मी यामध्ये हळद घालून घेणार आहे। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या व 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे, ती देखील यामध्ये वापरणार आहे। अर्धा चमचा जिरे व धनेपूड एकत्र दोन्ही पूड मी वापरून घेतलेली आहेत। चवीनुसार मीठ देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 वाटी मी इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे व अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ मी इथे घालून घेणार आहे। हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत। इथे मी मैद्याचा वापर केलेला नाही। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडी कांदा पातही मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं, मस्त सगळ्या बाजूने सगळे मसाले लागले जातील व त्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी घालून याचा सॉफ्ट असा डो म्हणजे छान मस्त पीठ मळून घेणार आहोत। पिठाला छान बाइंडिंग यावं यासाठी मी 2 चमचे बेसन पीठ देखील इथे वापरणार आहेत। बेसन पिठाचं प्रमाण आपल्याला 2च चमचे ठेवायचं आहे। मैद्यापेक्षा जर तुम्ही तांदळाचं पीठ व कॉर्नफ्लॉवर जर वापरलं तर मंचुरियन खूप जास्त क्रिस्पी, खूप जास्त कुरकुरीत होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात, खायला देखील। आणि सर्वात मेन म्हणजे खूप छान मस्त फुलले जातात आणि तितकेच जास्त कुरकुरीत देखील बनले जातात। पिठाचा मस्त असा सॉफ्ट असा डो आपण इथे तयार करून घेतलेला आहे। गरजेनुसार आपण पाणी वापरून घेतलेलं आहे। त्यामध्ये छान मऊ असा गोळा तयार झाला की याचे आपण आता गुलाबजामुनच्या आकारामध्ये छोटे छोटे असे छान मस्त हे बॉल आपण तयार करून घेणार आहोत। अगदी जास्त मोठी साईज धरली तर त्याला तळायला खूप जास्त वेळ लागू शकतो, यामुळे मी ते मध्यम मीडियम आकाराचे छान मस्त कोबीचे जे मंचुरियन आपण बनवणार आहोत, मंचुरियन बॉल ज्याला बोललं जातं, छान मस्त आपण बनवून घेणार आहोत। तुम्ही अगदीच जर तुम्हाला जर हे बॉल बनवायचे नसतील तर तुम्ही अगदी आपण ज्यानुसार भजी तेलात सोडतो अगदी हे पीठ भजीसारखं जरी सोडलं तरीही चालेल। हवा त्या साईजमध्ये तुम्ही हे मंचुरियन बॉल बनवू शकता, परंतु जास्त जर मोठे बनले तर त्याला तळायला फार जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथे मध्यम आकाराचे म्हणजेच मध्यम साईजचे हे मंचुरियन बॉल बनवत आहेत। या पद्धतीने मी सर्व बॉल बनवून घेणार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता सर्व मंचुरियन बॉल आपले तयार करून झालेत। मी एका बाजूला कढईमध्ये तेल तापवून घेतलंय। तेल छान तापलं की आपण कढईमध्ये जितके बसतील, जितके मावतील आपण तितकेच हे बॉल मस्त सोडून घेणार आहोत। मध्यम गॅस मी इथे चालू करून घेतलाय व त्यावरतीच आपण हे सर्व मंचुरियन बॉल छान मस्त खरपूस असे तळून घेणार आहोत। अगदी ब्राऊन असा खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन बॉल छान मस्त तळून घ्यायचे आहेत। आणि तांदळाचं पीठ व मक्याचं पीठ वापरल्यामुळे कढईला देखील खालून चिकटले जाणार नाही, अगदी खूप कुरकुरीत होतात। तुम्ही मैद्याऐवजी तांदळाचं व मक्याचं पीठ वापरू शकता आणि त्याची चव देखील तुम्हाला फार आवडेल। मस्त या पद्धतीने सर्वच हे मंचुरियन बॉल मी मस्त खरपूस असे मंद गॅस किंवा मध्यम गॅसवरती छान मस्त तळून घेणार आहेत। परंतु लक्षात असू द्या, तेल आपल्याला सुरुवातीला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं व त्यानंतरच आपण मध्यम गॅस ठेवणार आहोत व किंवा मंद गॅस तुम्ही चालू करून घेऊ शकता व त्यावरती आपण खरपूस असे मस्त अगदी लालसर रंग येईपर्यंत हे मंचुरियन बॉल आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मंचुरियन बॉल छान तळले जातात, त्यामुळे मधोमध पर्यंत हे बॉल छान तळल्यामुळे त्याची चव देखील छान वाटते। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने मी सर्व मंचुरियन बॉल जे आहेत ते तळून घेतलेले आहेत। तुम्ही रंग बघू शकता आणि खूप जास्त कुरकुरीत झालेले आहेत। मध्यम आकाराचे मंचुरियन बॉल साईज ठेवल्यामुळे अगदी मधोमधपर्यंत छान तळले गेलेले आहेत, ते कच्चे देखील राहिलेले नाहीत। इथे मी चिंगचा मसाला वापरत आहे व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी। हे पॅकेट साधारण 10 रुपयाला बाजारात आपल्याला कोणत्याही किराणा शॉपमध्ये अवेलेबल होऊन जातं। त्यात जे असलेले जे मिश्रण आहे ते मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया
व वाटीमध्ये साधारण अर्धी वाटी मी इथे पाणी घेणार आहे व यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला याची एक पेस्ट बनवायची आहे। पेस्ट बनवताना लक्षात घ्या त्याची गाठ बनली जाणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत। अगदी चमच्याने 1-2 मिनिटांमध्येच याची पेस्ट छान बनली जाते। ही पेस्ट बनवल्यानंतर मी कढईमध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी बराचसा असा लसूण मस्त बारीक कापून घेतलेला आहे, सोबतच थोडंसं आलं देखील मी ठेचून घेतलेलं आहे। आलं व लसूण छान तेलामध्ये परतलं की खरपूसाचा त्याला देखील आपल्याला लाल रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे दोन्हीही हे पदार्थ। मंचुरियनची टेस्ट खरी लसणामुळेच येत असते, त्यामुळे लसूण तुम्ही थोडा जास्त प्रमाणात वापरला तरी देखील चालेल। लसूण छान खरपूस तळला की त्याची चव देखील वाढते व रेसिपीचा स्वाद देखील छान वाढतो, त्यामुळे लसूण नेहमी व्यवस्थित परतला जाईल याची काळजी घ्या। लसूण छान परतला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्येच आता मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो आता आपण यामध्ये परतून घेणार आहोत। सोबतच यामध्ये मी थोडेसे जिरे देखील घालून घेतलेले आहेत। मला जिरे आवडतात कोणत्याही रेसिपीमध्ये। अगदी एक गाजर मी किसलेलं बाजूला ठेवलेलं होतं, तो देखील आपण किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा व थोडीशी कांदा पात आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत। हे सर्व पदार्थ आपल्याला छान मस्त खरपूस असे परतवून घ्यायचे आहे रंग बदलेपर्यंत। हे सर्व पदार्थ छान परतले गेले की यामध्ये आपल्याला जी आपण चिंग्स कंपनीचा जो मसाला आपण वाटीमध्ये पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे। मंद गॅसवरतीच मी ही रेसिपी बनवत आहे। अगदी 1-2 मिनिटातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होऊन जाते, तुम्ही बघू शकता। तुम्ही यामध्ये हवं तर तितकं पाण्याचं प्रमाण इथे वाढवू शकता। थोडं थोडं करून तुम्ही यामध्ये पाणी टाकलं की ही जी पेस्ट आहे किंवा ही जी प्युरी तयार होणार आहे ती खूप सुंदर त्याला एक लिक्विड असा किंवा खूप जास्त पातळ किंवा नाही किंवा खूप जास्त घट्ट देखील राहणार नाही, या अंदाजाने आपण यामध्ये पाणी वापरून घेणार आहोत। तुम्ही जितकं मंचुरियन बनवणार आहे त्यानुसार मसाल्याचे पॅकेटचे प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरू शकता। या पद्धतीने आपल्याला इतका पातळ हा मसाला किंवा ही पेस्ट आपल्याला ठेवायची आहे, ही प्युरी आपल्याला ठेवायची आहे। प्युरी छान मस्त परतली गेलेली आहे। यामध्ये आता आपण तयार केलेले जे मंचुरियन बॉल आहेत ते आपण यामध्ये सोडून घेणार आहोत। हा मसाला जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही मीठ वापरलं नाही तरीही चालेल, परंतु मी इथे चवीनुसार अगदी थोडंसं मिठाचं प्रमाण वापरत आहे, कारण आपण यामध्ये पाणी देखील वापरलेलं आहे, त्यामुळे अळणी वगैरे लागू नये म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ वापरणार आहे। परंतु लक्षात असू द्या आपल्याला मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, कारण आपण मंचुरियन बॉल जे बनवले आहे त्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण वापरलेलं आहे। मंचुरियन बॉल आपण तयार केलेले मस्त तळून घेतलेले यामध्ये सोडून घेणार आहोत। सर्व मिश्रण आपण छान मस्त एकजीव करून घेणार आहोत। छान मिक्स करून झालं की आपले मंचुरियन, कोबी मंचुरियन छान मस्त तयार झालेले आहेत। मैदा न वापरता बनवलेले हे तांदळाचे पिठाचे व मक्याच्या पिठाचे मंचुरियन खूप जास्त चवदार लागतात। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी व रेसिपी टिप्ससोबत। तोपर्यंत धन्यवाद। रेसिपीचा आनंद घ्या। एकदा या पद्धतीने घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल। अगदी आपण तळलेले मंचुरियन देखील आवडीने खाऊ शकतो। बाय बाय।